Welcome to all in Brihaspati's Solution. It is presented by Sri Sushant Kumar Swami. Let us today we are going to discuss a concept control and coordination. It is related to biology. Control. Let us see control. What is mean by control? Control means regulation of all activities in body, which is in favor of protection, in search of food, all activities. When they start, when activities started, when activities stop, means starting point, end point. It will be decided by some other thing that is known as control. So control. Let's see in Marathi. आज आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या विषयावर चर्चा करतोय. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कंट्रोल म्हणजे नियंत्रण. नियंत्रण कशाला म्हणता येईल? जर बॉडीच्या बाबतीत बघितलं तर बॉडीच्या ज्या काही हालचाली आहेत, बॉडीमध्ये होणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत, त्या क्रियांची सुरुवात असेल किंवा शेवट असेल, हे डिसाईड करणारी एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसला आपण कंट्रोल म्हणतो, की आता इथून एवढी प्रोसेस सुरू होणार आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर इन ह्युमन बॉडी दिस इज डन बाय नर्वस सिस्टम, स्पेशली ब्रेन. Controlling process is done by nervous system in human being, especially brain. So brain is our controller. माणसाच्या शरीरात जर बघायचं झालं तर सगळ्या ऍक्टिव्हिटीज, सगळ्या क्रिया ज्या आहेत, ह्या क्रिया चेतासंस्था किंवा ज्याला नर्वस सिस्टीम म्हणतात त्याच्या मार्फत, आणि त्यातून मुख्य मग कोणामार्फत तर ब्रेन म्हणजे मेंदू मार्फत होतात. मेंदू कंट्रोल करतो. उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, तुमच्या हाताची हालचाल असेल, किंवा पायाची हालचाल असेल, ह्या हालचाली किंवा डोळ्यांची हालचाल असेल, या हालचाली कोण कंट्रोल करतो? तर ब्रेन करतो. म्हणजे जर ह्युमन बिंगमध्ये नर्वस सिस्टीम किंवा ब्रेन कंट्रोल करत असेल, तसंच एव्हरी ऑर्गॅनिझम हॅव कंट्रोल इन द बॉडी. प्रत्येक बॉडीमध्ये, प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये एक कंट्रोलर असतो. आता इन विच simple organisms, unicellular organisms like amoeba, paramecium, euglena, like unicellular organisms, they have a simple system. They're not complex system. A single cell is there, and this cell, the all activity in this cell, the all activity is controlled by nucleus. Nucleus is the controller of that. म्हणजे तुम्ही जर सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये बघितलं तर प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये कंट्रोलर असतो, आणि तो कंट्रोल त्या बॉडीतल्या लाईफ प्रोसेस कंट्रोल करतो. मग याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही अगदी सिम्पल ऑर्गॅनिझम मध्ये घ्या. सिम्पल ऑर्गॅनिझम म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये पॅरामेशियम असेल, अमिबा असेल, यांच्यामधल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, सगळ्या क्रिया आहेत, ह्या न्यूक्लियस म्हणजे ज्याला आपण केंद्रक म्हणतो, हा कंट्रोल करतो. म्हणजे प्रत्येक कंट्रोलर असतो. ठीक आहे. आता ऑर्गॅनिझम्स गेट डायव्हर्ट टू मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम राहिले का? नाही. हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम काय झालं? बहुपेशीमध्ये रूपांतर झालं. एका युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर हे डायव्हर्जन झालं. म्हणजे आता डायव्हर्जन झालं म्हणजे अगोदर एक युनिसेल्युलर होते, त्याच्या अनेक सेल्स एकत्र येऊन स्ट्रक्चर तयार होईल, मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. पण प्रॉब्लेम इथे निर्माण झाला की युनिसेल्युलर होते तेव्हा सिंगल न्यूक्लियस सफिशियंट होतं कंट्रोल करायला. पण जेव्हा हे मल्टीसेल्युलर झाले त्यावेळेस काय झालं की लाईफ ऍक्टिव्हिटी ह्या कॉम्प्लेक्स होत गेल्या, आणि मग ऍक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स होत गेल्या म्हणून त्यांना काय करायला लागलं की तिथं कंट्रोल पण करायला लागलं आणि कोऑर्डिनेट पण करायला लागलं. म्हणजे ऍक्टिव्हिटी कंट्रोल करायची आणि कोऑर्डिनेट करायचं. आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर ह्युमन बिंगचं उदाहरण घेऊ. ह्युमन बिंग मध्ये सायमल्टेनियस मुवमेंट हँड अँड लेग ड्युरिंग रनिंग, बॅलन्सिंग एक्सेट्रा. म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्या हाताची हालचाल करायची, हात किती वर गेला पाहिजे हे कोण ठरवतं? ब्रेन ठरवतं. हात किती वर गेलाय, परत तो किती खाली आणायचा, हे ब्रेन ठरवतं. पायाची हालचाल, पाय पुढं करायचं, माग करायचं, ही हालचाल जी आहे ही हालचाल करायचं ब्रेन ठरवतं. पण नुसती हालचाल ब्रेन ठरवत नाही, तर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन पण ठेवतं. कोऑर्डिनेशन का गरजेचं आहे? तर समजा तुम्हाला चालायचं आहे, दोन्ही पाय ॲट अ टाइम पुढे गेले किंवा दोन्ही पाय ॲट अ टाइम माग गेले. दोन्ही पाय ॲट अ टाइम गेले तर तुम्ही पडणार आहात, दोन्ही पाय माग गेले तरी पडणार आहात. पण हेच जर पाय, एक पाय पुढं एक पाय मागं,
हे जर त्यांच्यामधलं काय म्हणतात त्याला कोऑर्डिनेशन राहिलं तर तुम्ही व्यवस्थित चालू शकता. आणि हे कोऑर्डिनेशन करणं गरजेचं होतं. म्हणून कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या दोन्ही गोष्टी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटीज आल्या त्याच्या ठिकाणी गरजेचं आलं. आणि म्हणून तुम्ही पाहिलं तर ह्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये नर्वस सिस्टीम ही वेल डेव्हलप्ड झालेली दिसते. मग आता ही नर्वस सिस्टीम वेल डेव्हलप्ड एका रात्रीत झाली का? इज इट दिस सिस्टीम डेव्हलप इन few days or few system? Not. This system is developed. It is a long process. It develops step by step. Initial. What are the multicellular organisms? First multicellular organism found on the earth. They are the porifera. They are the members of porifera. They are the poriferans. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सगळ्या ही नर्वस सिस्टीम डेव्हलप व्हायला एका दिवसात एका रात्रीत झाली नाही, तर त्यासाठी टप्प्याटप्प्याने झाली. आणि या टप्प्यामध्ये सगळ्यात पहिले मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते? तर पोरिफेराचे मेंबर. त्याच्यामध्ये सायकॉन्स किंवा स्पॉन्जेस आपण ज्याला म्हणतो ते स्पॉन्जेस आहेत. या स्पॉन्जेसमध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्ही पिक्चरमध्ये बघत असाल तर स्पॉन्जेसची जर बॉडी तुम्ही बघितली तर इट इज मल्टीसेल्युलर. डोळ्यात दिसते म्हणजे मल्टीसेल्युलर आहे. इट इज सीन विथ नेकेड आईज विदाउट एनी obstacle, without any instrument, without any there is no need of microscope or any lens. You can see with naked eyes. This is the multicellular diagram. This is the multicellular organism. आणि हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला डोळ्यात दिसतो म्हणतो हा मल्टीसेल्युलर आहे. याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये नर्वस सिस्टीम आपल्याला पूर्ण अजून डेव्हलप झालेली नाहीये. फक्त पेशी एकत्र आल्यात आणि पेशी एकत्र येऊन एक स्ट्रक्चर तयार झालंय. म्हणून इथे नर्वस सिस्टीम नाहीये. ह्याच्यामध्ये हा पोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल्स आहे. दीज आर द मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल्स. इवन दे आर मल्टीसेल्युलर बट देर इज नो लेबर डिव्हिजन. देर इज नो लेबर डिव्हिजन. वाय देर इज नो लेबर डिव्हिजन? बिकॉज सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन इज फाउंड. दिस सायकॉन इज मेड अप shows cell aggregate body plan means cells are just aggregate together. तुम्ही पोरिफेरामध्ये जर बघितलं तर हा मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल आहे, मान्य. मल्टीसेल्युलर ॲनिमल हे मान्य आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला नर्वस सिस्टीम डेव्हलप झालेली दिसत नाही, कारण याच्यामध्ये सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन पाहायला तुमचे पेशी फक्त एकत्र आल्यात, ते एकत्र राहतात. अजून त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन सुरू झाली नाही, कोऑर्डिनेशन सुरू झालं नाही, कामाचं वाटप झालेलं नाही. म्हणून आपण शब्द वापरला देर इज नो लेबर डिव्हिजन. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लेबर डिव्हिजन नाही. इथं प्रत्येक पेशी इंडिपेंडेंटली काम करते. राहायला एकत्र पण प्रत्येक काम इंडिपेंडेंटली करते. म्हणून इथं कोणत्याही प्रकारची सिस्टीम तुम्हाला नर्वस सिस्टीम जाणवत नाही. इथं कोऑर्डिनेशनची गरज जाणवत नाही. इथंही प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस हा प्रत्येक सेलला कंट्रोल करत असेल. त्यामुळे इथं लेबर डिव्हिजन नाहीये. म्हणून इथं पूर्ण नर्वस सिस्टीम डेव्हलप झालेली नाही. मग नर्वस सिस्टीम कुठं डेव्हलप झाली, कुठपासून डेव्हलप झाली? तर पुढचा फायलम जो निडारिया किंवा सिलेंड्रेट्स येतो त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण बघूया नर्वस सिस्टीम इन हायड्रा. इन केस ऑफ हायड्रा देर इज नर्व नेटवर्क. इन हायड्रा शोज सिंपल म्हणजेच प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टीम. इट इज अ डिफ्यूज टाइप ऑफ नर्वस सिस्टीम. दिस डिफ्यूज टाइप ऑफ नर्वस सिस्टीम इज लँडमार्क इन डेव्हलपमेंट ऑफ नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीमची जी काही डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये लँडमार्क म्हणून काम करा, लँडमार्क मानता येईल अशी नर्वस सिस्टीम आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हायड्रामध्ये दोन प्रकार सेल्स आहेत. म्हणजे हायड्राची जर बॉडी बघितली तर हायड्राच्या बॉडीमध्ये आपल्याला काय दिसतं, तर आतली कॅव्हिटी दिसते, त्याला सिलेंड्रॉन म्हणतो, आणि बॉडी वॉल दिसते. या बॉडी वॉलमध्ये दोन प्रकार सेल्स असतात. एक प्रकार सेल असते म्हणजे सेन्सरी सेल असते, दुसरी म्हणजे नर्व सेल्स असते. आणि त्या ओनली सेन्सरी अँड नर्व सेल्स विथ देअर फायबर्स आर प्रेझेंट. सेन्सरी सेल असेल जे सेन्सेशन घेऊन येईल, आणि दुसरी नर्व सेल असेल ह्या असतात आणि त्यांना फायबर्स असतात. ते फायबर्स एकमेकाला इंटरकनेक्टेड होऊन एक नेटवर्क तयार होतं, त्याला नर्व नेटवर्क म्हणतात. आणि हायड्रामधली नर्वस सिस्टीम असते ती नर्व नेट पद्धतीची असते, म्हणजे नेटवर्क असतं. आपण दुसऱ्या डायग्राममध्ये बघूया. ही डायग्राम you can observe this diagram. This is the enlargement section of wall of hydra. Here is the ectoderm, here is the mesoglia, and here is the endoderm.
This is here, on my left side it is the ectoderm, on my right side it is the endoderm, and the middle portion is known as mesoglia. In ectoderm there are sensory cells, sensory neurons are present. This is highlighted by arrow. Sensory neurons are present, and these neurons shows fibers. There are ganglionic neurons. Ganglionic neurons are also highlighted by arrows. These are the ganglionic neurons. Means this type of nervous system, nerve network type of nervous system is found in Hydra. Hydra is the first multicellular organism in which labor divisions we can found the labor division. That's why here nerve network nervous system is also found, but it is in this Hydra brain is absent. It is only neurons or nerve cells and sensory cells and their network is found. This is the nervous system observed in Hydra. This nervous system gradually increased, developed. In case of next is the phylum Porifera. So let's see about the nervous system in Planaria. In Planaria, this is the first multicellular organism which shows a central nervous system. But this central nervous system is the most primitive. इनिशियल स्टेज म्हणजे सुरुवातीची नर्वस सिस्टीम ही पहिल्यांदा आपल्याला ज्याला नर्वस सिस्टीम म्हणता येईल अशी कोणामध्ये पाहायला मिळाली, तर प्लानारियामध्ये पाहायला मिळाली. प्लॅटिनमेथीच्या मेंबरमध्ये पाहायला मिळाली. प्लानारिया फ्लॅट असतो आणि ह्याला फ्लॅट वर्म असंही म्हटलं जातं. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला ती नर्वस सिस्टीम पाहायला मिळते. आता ही प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टीम कशी आहे, ती तर ब्रेन आहे. सर्वसाधारण यू शेप्ड सेरेब्रल मास आहे. यू शेप्ड सेरेब्रल मास आहे, ह्याला यू शेप्ड ब्रेन असे म्हटलं जातं. You can observe in the diagram. So these are the mass of cerebral mass आहे. So it is called as U-shaped brain. आणि हा ब्रेन आहे. त्यानंतर तुम्हाला काय दिसतं, तर या सेरेब्रल मासला सिफेलिक गँग्लिया असे म्हटलं जातं. आणि या सिफेलिक गँग्लिया काय करतात, अराइज करतात. ब्रांचेस 9 ब्रांचेस सर्वसाधारण अराइज करतात. तिथून बाहेर 9 ब्रांचेस येतात. आणि या वेंट्रल साईडला या गँग्लिया आहेत. वेंट्रल साईडला ज्या गँग्लिया आहेत त्या काय करतात, आपल्याला पेअर ऑफ वेंट्रल नर्व, ज्याला लॉंग नर्व कॉर्ड्स म्हटलं जातं, वेंट्रल नर्व कॉर्ड्स अराइज करतात. आणि त्या वेंट्रल नर्व कॉर्ड्स अराइज केल्यानंतर ह्या अराइज झालेल्या नर्व कॉर्ड्स आहेत त्या अराइज होतात. त्या इंटरकनेक्टेड होऊन त्यांचं एक नेटवर्क तयार करतात. हे सर्वसाधारण दिसताना लॅडर सारखं दिसतं. तुम्ही डायग्राम मध्ये बघा, इट इज अ लॅडर नेटवर्क, लॅडर नर्व किंवा लॅडर नेट टाईप ऑफ नेटवर्क दिसतं, लॅडर सारखं दिसतं. ही तुमची पेरिफेरल नर्वस सिस्टीम तयार होते. अरायझिंग फ्रॉम द PNC व्हेंट्रल नर्व कॉर्ड्स पासून तुम्हाला पेरिफेरल नर्वस सिस्टीम तयार झालेली दिसेल. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम इन्क्लूड्स सेन्सरी सेल्स, आणि ह्या सेन्सरी सेल्स असतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला आईज हा कन्सेप्ट दिसतो, की जो कन्सेप्ट तुम्हाला सिलेंट्रेट्समध्ये दिसत नव्हता. सिलेंट्रेट्समध्ये आईज हा कन्सेप्ट नाहीये, पण सिलेंट्रेट्समध्ये टेंटॅकल्स आहेत. त्या मुवमेंट ऑफ टेंटॅकल्स हे त्या तिथली नर्वस सिस्टीम कंट्रोल करते. इथं आईज दिसतात, आणि ह्या आईज तुम्हाला डॉर्सल साईडला हे ब्रेनच्या डॉर्सल साईडला हेड रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या पद्धतीची नर्वस सिस्टीम आपल्याला प्लानारियामध्ये पाहायला मिळेल. तुम्ही ही दुसरी डायग्राम बघू शकता. याच्यामध्ये कशा पद्धतीचे नर्व गँग्लिऑन्स पाहायला मिळतील, आणि हे नर्व गँग्लिऑन्स आणि लॅडर टाईप ऑफ नर्वस सिस्टीम आपल्याला प्लानारियामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे इथं तुम्हाला नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम ही कन्सेप्ट इथं झाली. आता ॲक्च्युली या दोन्ही याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर नर्व्स असे डेव्हलप नाही आहेत की जसे आपल्यामध्ये 2 प्रकारचे न्यूरॉन्स असतात, नर्व फायबर्स असतात, मोटार अँड सेन्सरी. असे नाही, एकच प्रकारचे न्यूरॉन्स आहेत आणि तेवढेच आहेत. पण तिथून पुढे सेंट्रल नर्वस सिस्टीम जो ब्रेन हा कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट इथून डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. म्हणून प्लानेरियामधली नर्वस सिस्टीम आपल्याला महत्वाची आहे. आणि वी कॅन लेट्स सी in planaria there is primitive type of
nervous system is observed located in ventral side of body. It consists of mass of central cerebral or cephalic ganglion appearing like an inverted U-shaped brain. This lies anterior or head region. From such ganglion arise 9 branches towards the outer side. Ventrally, from below the ganglia arises a pair of ventral nervous nerve cords or long nerve cord. These are interconnected each other by transfer nerve or commissure in a ladder-like manner. The peripheral nerve plexus arising laterally from PNC means ventral nerve cords. The PNC means peripheral nervous system includes sensory cells arranged in lateral cords in the body. This is the central nervous system found in lower animals. Hydra, planaria are the lower animals. Later on we discuss in next lecture what is nerve cell or neuron, and then we are going for the study of human nervous system. Till then we stop here. Till then, goodbye.